गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्तपैकी कडवे भात. हा भात इतका जबरदस्त टेस्टी लागतो. चला तर बघूया कसा करायचा. इथं मी 2 टेबलस्पून गोडं तेल घेतलेलं आहे. तेल छान तापलेलं आहे. याच्यामध्ये मी घातलेलं आहे तमालपत्र, कढीपत्ता, जिरे अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, टोमॅटो अर्धा मी इथं बारीक चिरून घातलेला आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून इथं मी घातलेले आहेत. आता कांदा आणि टोमॅटो छान मऊ करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी इथं घालणार आहे पाव चमचा मीठ. मिठामुळे कांदा आणि टोमॅटो छान मऊ होईल. कांदा आणि टोमॅटो चांगला मऊच व्हायला हवा, यामुळेच आपल्या ह्या भाताला खूप छान टेस्ट येणार आहे. इथं मी घेतलेले आहेत कडवे. कडवे म्हणजे गावठी वाल आहेत आणि त्याला मोड काढून घेतलेले आहेत. साधारण 2 वाटी इथं मी हे वाल घेतलेले आहेत. हे आता मी या कांद्यामध्ये घातलेले आहे. कांदा आता मऊ झालेला आहे आणि त्यानंतर मी हे वाल याच्यामध्ये घातलेले आहेत. परतून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये घातलेलं आहे लाल तिखट. अंदाजानुसार तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता. मी इथं 2 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे. जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल आणि मिरची वापरायची असेल तरीही तुम्ही वापरू शकता. मिरची घालून केलेल्या या भाताची टेस्ट अजून वेगळी येते, ती पण खूप छान लागते. याच्यामध्ये मी आता अर्धा पेला पाणी घालून घेणार आहे आणि हे छान मिक्स करून घेणार आहे. आता याच्यामध्ये घालायची आहे आलं लसूण पेस्ट. साधारण 2 चमचे मी इथं आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. मिक्स करून घेऊया आणि आपण याला झाकण लावून 1 शिटी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत. यामुळे कडवे हे छान शिजले जातील. एक शिटी करून घेतलेली आहे. आपल्याला अगदी पूर्ण कडवे शिजवायचे नाही आहेत, कारण आपण याच्यामध्ये तांदूळ घालून शिजवणार आहोत, तेव्हा ही कडवे पूर्ण शिजले जातील. हे अशा प्रकारे आपण शिजवून घेतलेले आहेत. याच्यामध्ये आता तांदूळ घालणार आहे. साधारण पाव किलो मी इथं तांदूळ घातलेले आहेत. आणि नेहमीचा जो रोजचा भाताचा तांदूळ आहे तोच मी इथं वापरलेला आहे. तुम्हाला जर वेगळा कुठला तांदूळ वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. मिक्स करून घेणार आहे. हा कडवे भात किंवा हा वालाचा भात तुम्ही करून बघितलात तर इतका सुंदर आणि मस्त टेस्टी लागतो की काहीतरी छान वेगळं खाल्ल्याचं आपल्याला समाधान मिळतं. कडव्या वालाला एक छान चव असते, ती या भातात मस्त उतरते. याच्यामध्ये आता पाणी घालून घेणार आहे. जेवढं आपल्याला भात शिजवण्यासाठी पाणी लागतं तेवढं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. गरम मसाला घातलेला आहे 1 चमचा. चवीनुसार मीठ. आणि भरपूर कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीरीने खूप मस्त टेस्ट येते. साधारण जेवढं आपल्याला पाणी भाताला लागतं तेवढं आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. भातातलं पाणी आता सुकत आलेलं आहे आणि हा भात मी आता निमरट ठेवणार आहे. त्याच्यानंतर आपला कडवे भात तयार होणार आहे. भातावर झाकण ठेवण्यापूर्वी मी याच्यामध्ये साजूक तूप घालणार आहे वरती आणि मग झाकण ठेवणार आहे आणि हा भात शिजवून घेणार आहे.
आणि याच्यावरती मी आता कोथिंबीर घालून घेणार आहे बारीक चिरलेली. आणि मंद गॅसवर आपण भात शिजेपर्यंत याला वाफ काढून घेणार आहोत की आपला कडवे भात तयार होणार आहे. कडवे भात तयार झालेला आहे, मस्त टेस्टी. याच्याबरोबर तुम्ही पापड, लोणचं, कोशिंबीर कशाबरोबर तुम्ही या कडवे भाताचा स्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह, गीता स्पेशल रेसिपीजमध्ये. धन्यवाद.